नीलिमाताई, पहिल्यांदा कुठला पदार्थ शिकवणार तुम्ही मला? मी राजस्थानी करारी भेंडी शिकवणार. राजस्थानी करारी भेंडी. बर, जरा साहित्य सांगता का? भेंडी आहे, हा, हे चणा पीठ आहे, हे धणा पावडर आहे, बर, आमचूर आहे, हे जिरा आहे, जिरा पावडर, हे बडीशेप पावडर आहे, बर, हा, तिखट आणि मीठ आहे. तर आता आपण राजस्थानी करारी भेंडी बनवायला सुरुवात करतो आहोत. हो का नाही? पहिले मसाले मिक्स करून. अच्छा अच्छा, मग मी तुम्हाला एक एक देते आणि काय काय प्रमाणात तुम्ही ते मिसळणार आहात बघूया. ही आपण काय घेतली? बडीशेप पूड. ही बडीशेप पूड आहे. बर, अजून आता पुढे? आता ही हे आहे जिरा पूड. एवढीच बास? बस झाली, कमी टाकायची. हा, हे आमचूर आहे. आम्हाला किती आंबट पाहिजे असेल त्याप्रमाणे बरं तुम्ही घालू शकता. बरं, ठीक आहे. ही धणा पूड, जिरा पूड हे चारही झालेले आहेत. आता थोडं तिखट घालायचं आहे आपल्याला. बरं, ठीक. आता भेंडी घ्यायची आहे आणि भेंडी त्यांनी मोठं फाडायला सुरुवात केलेली आहे भेंडीची. हा हा हा, क्या बात आहे. पहिल्या भेंडीचं फुटलंय. ओके, पण त्याच्यामध्ये हे असं भेंडीचे सगळे कापून सराईतपणे करताय तुम्ही. काय अगदी लहानपणापासून तुम्ही स्वयंपाक करताय वाटतं. मी हा सांगू का काय? म्हणजे वयाच्या 44 वयापासून मला तूर डाळ आणि चणा डाळ फरकच माहिती नव्हता. पुढे म्हणजे एक मिनिट, तुम्ही गेलाच नव्हता स्वयंपाकघरात कधीच नाही 44 वर्षापर्यंत? कारण माझे वडील होते ते उत्तम जेवण बनवणारे होते. वा. हा, मग नंतर मग काय आलिया बोगासी असावे सादर. पण असावे सादर पण तुम्ही खूप छान करता आहात ते. म्हणजे असं वाटत नाही की तुम्ही 44व्या वर्षानंतर स्वयंपाकघरात पहिलं चांगली खवय्यी आहे म्हणून. वा 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 वा. आम्ही सारे खवय्ये मध्ये आज एक चांगली खवय्यी आलेली आहे. आम्ही नेहमी तुमचे कार्यक्रम चांगले बघतो आणि त्याच्यात काही नवीन दिसलं की लिहून ठेवतो लगेच. आता आपण भेंड्यांच्या पोटामध्ये मसाला भरतो आहोत. हो. ओके, असा मस्त तिखट मसाला. आहा, असा मसाला भरायचा. बर, जितका दाबून भरता येईल तितका भरायचा. हा, आणि थोडा वेळ ठेवून द्यायचा, कारण मीठ असल्यामुळे आणि भेंडी चिकट आहे. हा, त्याला पाणी सुटतं, ती थोडी ओली होते. अच्छा. मला आता हे होतं मला अजून एक जाणून घ्यावंसं वाटलं तुमच्याकडून की आता तुम्ही त्या आदिवासी बायकांना पण खूप काही गोष्टी शिकवल्यात, मुलांना शिकवल्यात, मग त्याच्यात अडचणी आल्या का? खूप आहे. हा, सगळ्यात महत्वाची म्हणजे भाषेची अडचण आहे. हा हा, पण ते तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही थोडी भाषा शिकलात, पण तुम्ही त्यांचा वेश घातलात, पण त्याच्याही पुढे जाऊन खूप म्हणजे आपल्याकडे ज्या सुखसुविधा आहेत म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने त्या त्यांच्याकडे नाहीये. म्हणजे बिचाऱ्यांना कपडे सुद्धा मी त्यांना मुश्किल होते, तर ते बाकी कपडे वापरणार कसे? बरोबर आहे की इतर त्यांची तेवढी परिस्थिती नसते. बरोबर आहे. मग त्यांच्या पद्धतीने त्याच्यातून आपण काय करू शकतो हे आपण त्यांच्याकडून शिकलो. आणि नंतर मग त्याने आम्हाला वनौषधी पण शिकवली. त्यांचा एकदा ज्याच्यावर विश्वास बसला की तो कम्प्लीट विश्वास टाकतात. हो का? म्हणजे ते विश्वास ठेवायला वेळ लावतात. लगेच विश्वास शहरी लोकांवर तर अजिबात ठेवत नाही. बर, पण तुमच्यावर त्यांनी लगेच त्याला हळूहळू बराच वेळ जायला लागला. त्यांच्यातलेच काही माझ्याबरोबर कार्यकर्ते होते, त्यांनी खूप मला मदत केली. अच्छा, तर अशा या भेंडीला आम्ही आता या मसाल्याने भरतो आहोत. हे झाल्यानंतर मग आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. आता आपल्या कृतीच्या पुढच्या टप्प्याकडे आपण जातो आहोत. डाळीचं पीठ. डाळीचं पीठ, हा, त्याच्यामध्ये काय काय घालायचंय? पाणी, मीठ. तर ती आपण या पिठामध्ये घोळवायची. हा, वा. ते हलवायला पाहिजे का? मी जाऊ तिकडे का नाही? वा 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 वा, अत्यंत टेम्पटिंग दिसतायत या राजस्थानी करारी भेंड्या. आता आम्ही उरलेल्या सगळ्या भेंड्या तळून घेतो. तोवर तुम्ही पहा रिकॅप.